ज्यांनी मला डावलले त्यांना सांगोल्यातील जनता जागा दाखविणार असे राजश्रीताई नागणे यांनी सांगितले। ज्या नेत्यांनी सांगोला येथे झालेल्या भाजपा शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातून मला डावललं त्यांना सांगोल्यातील जनता जागा दाखवेल। मी आजही भाजपाची कार्यकर्ती असून झालेल्या घटनेची मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे। भाजप शिवसेनेची युती असली तरी हा एकतर्फी कार्यक्रम असल्याचा आरोप पंतप्रधान प्रचार आणि प्रसार समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा राजश्री नागणे पाटील यांनी केला। भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत सांगोल्यात कार्यकर्ता नियोजन बैठक पार पडली। परंतु पंतप्रधान प्रचार आणि प्रसार समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा राजश्री नागणे, NY भोसले, अभिमन्यू पवार, दत्ता बाड, दीपक दिघे, समाधान सलगर यांच्यासह अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना या कार्यक्रमापासून अलिप्त ठेवण्यात आलं होतं। याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारलं असता भाजपच्या या कार्यक्रमाच्या बैठकीची कसलीच कल्पना आणि माहिती मला मिळाली नाही, तसेच निरोप देखील दिला नाही। त्यामुळे मी या कार्यक्रमाला असंख्य कार्यकर्त्यांसह गेले नाही। भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना भेटण्यासाठी माझ्या बंगल्यावर सुमारे 200 कार्यकर्ते 2 ते 3 तास वाट बघत बसले होते, परंतु मंत्र्यांसह उमेदवाराने देखील कार्यकर्त्यांची भेट घेण्याचे टाळलं। आम्हाला वगळून हा कार्यक्रम घेतला ही मोठी शोकांतिका आहे। भाजपच्या उमेदवाराला विजयी व्हायचं असेल तर तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजप शिवसेनेची युती असली तरी काही नेत्यांनी एकतर्फी कार्यक्रम घेऊन आम्हाला जाणीवपूर्वक डावललं आहे, परंतु मी भाजपचेच काम करणार असून उमेदवार आणि युतीच्या नेत्यांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं। भाजप शिवसेनेच्या युतीच्या कार्यक्रमास मला ज्या नेत्यांनी डावललं त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, त्यांना प्रायश्चित्त भोगावेच लागेल असा इशारा राजश्री नागणे यांनी दिला। घडलेल्या या प्रकाराबद्दल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली असून ही गोष्ट वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली जाईल। आगामी विधानसभा निवडणुकीत मी कदाचित दावेदार असू शकेल, यामुळेच मला या कार्यक्रमापासून दूर ठेवले आहे असा गंभीर आरोप राजश्री नागणे पाटील यांनी केला। जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तो कार्यक्रम आम्हाला माहितीच नव्हता किंवा त्याचा निरोपही नव्हता, त्यामुळे त्या बैठकीला आम्ही गेलो नाही। निरोप असता तर त्या कार्यक्रमाला निश्चित आम्ही उपस्थित राहिलो असतो। कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं आपण एक विश्वासाने एकत्र आम्ही सर्वजण आलेलो आहोत, त्या विश्वासाला कुठेतरी त्यांना एक तडा गेल्यासारखा वाटला की बाबा आज ताई इथं नाही आहेत, म्हणजे का आल्या नाहीत, म्हणून सर्वजण इथं 200-250 कार्यकर्ते आमच्या बंगल्यावरती आले आणि मग त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपल्याकडे उमेदवार येत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि आपण भेटूया त्यांच्याशी। एकंदरीत लोकसभा माढा मतदारसंघातून आम्ही भाजपचा उमेदवार तर निश्चित निवडून देणार आहोत। आम्ही एक उमेदवार म्हणून आम्ही विचार नाही करत, तर मोदी साहेबांना एक आमची ताकद जावी आणि आज मोदी साहेबांना ती ताकद मिळावी। देशासाठी या व्यक्तीची फार मोठी गरज आहे मोदी साहेबांची, त्यामुळे आम्ही पक्षाचं काम करणार आहोत, भाजपचं काम करणार आहोत आणि मोदी साहेबांना ताकद देणार आहोत। एकीकडे भाजप शिवसेना युतीच्या नियोजन बैठकीचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे भाजप नेत्या राजश्री नागणे यांच्या घरी भाजप नाराज समर्थकांची बैठक पार पडली। यामुळे भाजप शिवसेना युतीत सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे। या नियोजन बैठकीला भाजपचे अनेक नेते गैरहजर असल्यानं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा दिवसभर सांगोल्यात सुरू होती। राजश्री नागणे यांच्या घरी झालेल्या बैठकीत अनेक नाराज भाजप समर्थकांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त करीत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला।